Hello everyone, welcome in Mahi's kitchen and home, Puja and Devdarshan also. For this Navratri festival, I have already started a devotional program which is Zagar Sri Shakticha Utsav Sri Sanmanacha. One of my objective about this topic stories which I have already shared with you in previous videos, that wasn't just a mythology or not only ancient stories. In the real life and this present world also, there has a many proof about our mythology was very true. Present science and technology also accepted the primitive ancient technologies and creatures also. फर्स्ट एपिसोड मध्ये मी स्त्रीची रचना सांगितली होती, उद्देश आणि काय महत्व आहे, स्त्रीचं काय अस्तित्व आहे याबद्दल सर्व कथा मी तुम्हाला सांगितली होती. दुसऱ्या कथेमध्ये मी स्त्री जन्म म्हणजे पृथ्वी तलावरती नैसर्गिकरित्या कसा झाला आणि स्त्री जन्माचं काय महत्व निर्माण झालं आणि दक्षराज पुत्री असलेल्या सर्व ज्या मुली होत्या दक्षराजाच्या आणि देवी प्रसूतीच्या यांचं पालन पोषण कशा पद्धतीने होत होतं, एक मुलगी असून सुद्धा त्यांना कशा प्रकारे सन्मान आणि योग्य रीतीने त्यांचं पालन पोषण होत होतं, सर्व गोष्टी मी त्या कथेमध्ये सांगितल्या होत्या. आणि तिसरी कथा सुद्धा मी त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. त्या तिसऱ्या कथेमध्ये मी त्रिदेवांसाठी त्रिदेवींची निर्मिती कशी करण्यात आली आणि त्रैलोक्याची निर्मिती कशी करण्यात आली, त्रैलोक्याचं काय महत्व आहे, त्रिदेव आणि त्रिदेवींची एकत्रितरित्या सुद्धा आपण कशी उपासना करू शकतो, म्हणजे एकाच वेळेस आपण दोन देवांचं स्मरण कशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतो हे सुद्धा मी त्यामध्ये सांगितलं होतं. आणि जिथे जिथे आपण सर्वसामान्य लोक आहोत, तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आणि कसा संभ्रम निर्माण होतो, कशा पद्धतीने आपण आपल्याच धर्माला असं का घडलं असेल तसं का घडलं असेल आणि हा हे खरं नसेल, अशा गोष्टी आपण विचार करतो. त्या बाबतीत त्या गोष्टीला आपल्याला योग्य मार्गदर्शन देणारं असं कोणीच नसतं. मग आपल्या मनामध्ये तेच विचार असतात की असंच घडलं असेल, मग हे चुकीचं आहे आणि मग त्या देवांचं देवी देवतांचं महत्व कमी व्हायला लागतं आपसुकच. तर जिथे जिथे एक आपण सर्वसामान्य लोक एक्सेप्ट नाही करत की ही गोष्ट अशी आहे म्हणून, तिथे तिथे मी टेक्निकली सुद्धा प्रूफ केल्या काही गोष्टींना, सायंटिफिक रिझन सुद्धा मी त्यामध्ये दिले. मायथॉलॉजी मध्ये एखादी गोष्ट का बरं योग्य आहे, ती तशाच स्वरूपात का घडली, तर ते सुद्धा मी प्रमाणित केलं. आणि धर्माचा चुकीच्या पद्धतीने काही लोक कसा प्रचार करतात आणि त्यामुळे आपले जे महान देवी देवता आहे त्यांना आपण कसं कमी लेखतो, त्यांची पूजा आणि त्यांचं महत्व आपल्याकडून आपसुकच कसं कमी होतं, हे सर्व गोष्टी मी त्यामध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. आणि त्या समजून घेण्याकरता किंवा त्या कथेच्या स्वरूपात मला रिप्रेझेंट करताना मला सुद्धा पहिले त्या गोष्टींचं महत्व, त्या गोष्टींबद्दलचे तर्कवितर्क, त्या सर्व गोष्टींना मला पण फेस करावं लागलं. त्याचं कम्प्लीट नॉलेज घेऊन मगच मी ते रिप्रेझेंट केलेलं आहे. जे श्लोक ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ते तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता की ही जे सांगितलं ते श्लोक सर्वसामान्य आणि प्रचलितरित्या कसे सर्व आपण जण म्हणत असतो, वेगवेगळ्या देव पूजेच्या प्रसंगी आपण म्हणत असतो, तेच श्लोक आपण त्याच देवांचं महत्व त्या श्लोकांचं स्मरण करून आपण कसं वाढवू शकतो हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता मागच्या जी कथा होती तिसऱ्या एपिसोड मधली, तर त्यामध्ये मी त्रैलोक्याची निर्मिती कशी झाली ते सांगितलं होतं. त्रैलोक्यामध्ये देवी आदिशक्तीच्या आशीर्वादाने आणि त्यांचं जे उद्देश आहे ते जसं सुचवतील, ते जसं मार्गदर्शन करतील त्यानुसार एक एक उचित स्थान निवडण्यात आलं. ब्रह्मसरस्वतीसाठी ब्रह्मलोक म्हणजेच ब्रह्मांड हे स्थान निवडण्यात आलं. त्यांचा कार्यभार होता की सृष्टीचं संचालन करायचं, त्याचा विकास करायचा आणि धर्माचा प्रचार सुद्धा करायचा. आणि ज्ञान असल्यामुळं सर्व लोकांपर्यंत, सर्व स्तराच्या आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा ज्ञान प्राप्ती व्हावी हे त्यांचा उद्देश होता. तर त्याच्या अनुसारच ब्रह्मलोकाची म्हणजेच ब्रह्मांडाची निर्मिती करण्यात आली. आणि विष्णू लक्ष्मीसाठी वैकुंठ लोकाची निर्मिती करण्यात आली. श्रीहरी विष्णूंचं एक प्रकारे सर्व सृष्टीचं पालन पोषण करणं, धर्माचा प्रचार करणं, धर्माचं रक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. तर त्यासाठी सक्षमीकरण आणि वैभव संपन्नता असणं सर्वात महत्वाचं होतं. त्यांचं जे निवासस्थान होतं वैकुंठ ते वैभवाने संपूर्ण होतं.
पण आदिशक्तीचं परावर्तित असलेलं जे स्वरूप होतं शक्ती रूपामध्ये आणि शिवाचं असं वेगळंच निराळ निवासस्थान होतं. शिवशक्तीचं निवासस्थान म्हणून कैलासाची निर्मिती करण्यात आली होती. शिवशक्तीचा जो संसार होता, त्यांचं जे निवासस्थान होतं ते आजकालच्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी सुद्धा लागू होतं. एक आदर्श संसार म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. परिस्थिती कितीही बिकट असो, कितीही प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागो, पण संघर्ष आणि संयमतेने आपण त्यावर मात करू शकतो. मग परिस्थिती कशी सुद्धा असू दे. त्या संसारामागचा आणि कैलासाचा उद्देश होता. आता यावर काही लोक म्हणतील कैलास पर्वत होता आणि शिवशक्ती होते आणि त्यानंतरचे शक्तीचे सर्व स्वरूप होते. अशा पौराणिक गोष्टी आहेत. आणि आता त्या गोष्टींचा काय संबंध. आता तर सर्व गोष्टी बदललेल्या आहेत. इट्स मॉडर्न लाईफ. आजही ते ठिकाण पृथ्वी तलावरती आहे आणि तिथे कैलास मानसरोवर यात्रेसाठी आपल्या भारतामधून सर्व लोक जातात. तिथे त्यांना हे शिकवण मिळते की जरी सर्वसामान्य परिस्थिती असली तरी सुद्धा त्यावर मात करता येते आणि आपलं जीवन जे कसंही असेल ते व्यतीत करता येऊ शकतं. चला तर मग सुरू करूया 4th एपिसोड अबाउट गॉडेस शिव अँड शक्ती. ओम गण गणपतये नमः. ओम श्री गौरीसुताय नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्रिदेव आणि त्रिदेवी हे आपल्या आपल्या सांसारिक सूत्रामध्ये बांधले गेले होते. त्याची प्रत्यक्ष साक्षी आदिशक्ती देवी होती. त्रिदेव आणि त्रिदेवींनी आदिशक्तीचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या आपल्या निवासस्थानाकडे प्रस्थान करण्याचं ठरवलं. देवी आदिशक्तीने सुद्धा त्रिदेवांना आणि त्रिदेवींना शुभ आशीर्वाद दिले आणि पुढे काय सांसारिक प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे किंवा काय काय त्यांना अडचणी येऊ शकतात, आपण कसं संयमाने आणि धैर्याने आपलं सांसारिक कार्य पूर्ण करणं आहे आणि जे कर्तव्य आहे ते सर्व आपल्याला त्याची जबाबदारी कशी घ्यायची आहे, हे सर्व गोष्टी देवी आदिशक्तीने त्रिदेवांना आणि त्रिदेवींना समजावून सांगितल्या. ब्रह्मसरस्वती आपल्या आपल्या ब्रह्मांड लोकी चालले गेले. विष्णू लक्ष्मी सुद्धा वैकुंठ लोकी चालले गेले आणि शिवशक्ती कैलासाकडे प्रस्थान करत होते. आपण विचार करू शकतो आणि प्रत्यक्ष प्रमाण पण आहे त्याकरता. जे लोक कैलास आणि मानसरोवर यात्रा करतात ना, त्यांना खरंच विचारा की ती यात्रा किती कठीण असते. तिथं कसं टेम्परेचर असतं आणि कशा पद्धतीने त्या टेम्परेचरला म्हणजे आपण नॅचरल जे आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि ब्रीदिंग प्रॉब्लेम्स सुद्धा होतात, तर त्यावर कसं मात करून काही लोक धार्मिक कार्यांना संपूर्ण करतात. तर त्यावरून ही यात्रा आपल्या धैर्याची, आपल्या कार्यक्षमतेची, संयमाची किती परीक्षा घेते हे आपण पाहू शकतो. आपण विचार करू शकतो की जे ट्रान्सफॉर्मेड स्वरूप होतं देवी आदिशक्तीचं शक्ती स्वरूपामध्ये, जिने नुकतंच वैवाहिक आयुष्य सुरुवात करण्याचं ठरवलं होतं महादेवासोबत आणि ती त्या कैलासाच्या दिशेने ती प्रस्थान करत होती. जेव्हा ते तिथे एक एक पाऊल पुढे पुढे टाकत होती तेव्हा तिचे मनात काय विचार असेल, पण तरीही तिने एकही शब्दाने कोणती तक्रार केली नाही. जसं जसं शिवशक्ती कैलासाकडे प्रस्थान करत होते, ते जसं जसं जवळ येत होते कैलास पर्वताच्या, त्यांनी असं पाहिलं की हिमवर्षाव तिथे होत होता. पूर्ण वातावरण एकदम गारठलेलं होतं. सगळीकडे सर्व बर्फ पसरलेला होता. संपूर्ण जागा निर्मनुष्य होती. कोणतंही प्रगत संसाधन तिथे नव्हते. कोणती वैभवता होती तिथे. तरी पण दोघेही एक एक पाऊल पुढे टाकत होते. देवी शक्तीला तिथे गारठलेल्या वातावरणाचा परिणाम जाणवत होता. हे पाहून
महादेवाचे पावलं आपसुकच थांबले. त्यांनी हे विचारले देवी शक्तीला की तुम्हाला इथे गारवा जाणवत आहे का? तेव्हा देवी शक्तीने हे सांगितलं की कसंही वातावरण असो, आपण हे स्थान निवडलेलं आहे. या स्थानाला उचित ते स्वरूप देणं हे आपलं कर्तव्य आहे. देवी शक्तीला त्या संपूर्ण वातावरणाचा परिणाम जरी जाणवत असला तरी तिने कधीही बोलून दाखवलं नाही. उलट हा विचार केला की महादेव अशा परिस्थितीला सुद्धा कसे सामोरे जातात. कारण हे संसार कार्य सुरू होण्याआधी महादेवाने खूप कठोर तप केलं होतं. कोणत्याही बिकट परिस्थितीला सामोरे जाणे इतके सक्षम झालेले होते. देवी शक्ती आणि महादेव जसं जसं कैलास पर्वताच्या जवळ जवळ येत होते तसं तसं एका ठिकाणी त्यांनी थोडं विश्राम करण्याचं ठरवलं. एका शिळेवरती त्यांनी आसन ग्रहण केलं. देवी शक्तीने आणि महादेवाने तिथे थोडा वेळ विश्राम केला. कारण जो प्रवास होता त्याचा त्यांना थकवा जाणवत होता. विश्राम पूर्ण झाल्यानंतर महादेवाने तप साधना सुरू केली. ते संपूर्ण ध्यान अवस्थेत गेले होते. देवीला या सर्व गोष्टी प्रथमच होत्या आणि आपसुकच त्यांना नवल पण वाटलं होतं. त्यांनी महादेवाचं तप भंग केलं नाही. उलट गृहशोभिका आणि गृहलक्ष्मी या स्वरूपात त्यांनी असा विचार केला की हे जे निवासस्थान आहे याला सुशोभित करणं आपलं कर्तव्य आहे. हे जे काही परिस्थिती असेल त्यामध्ये आपण ह्याला सर्वोच्च स्थान कसं देऊ शकतो आणि सर्वोच्च सन्मान कसा देऊ शकतो याचाच ते विचार करत होती. देवीने एक एक पाऊल त्या हिमवर्षाव होत असलेल्या धरणीवरती टाकलं. ते आपसुकच देवी शक्तीच्या वास्तव्याने आणि त्या देवीच्या उपस्थितीने तिथलं वातावरण चैतन्यपूर्ण आणि शक्तीपूर्ण होत होतं. देवी शक्ती निवासस्थानाच्या सुशोभीकरणाकरता एके ठिकाणी खूप वेळ थांबली. एकटीच ती विचार करत होती की इथे काय निर्मित केलं पाहिजे. तितक्यात तिच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला. तिने मागे वळून पाहिलं तर महादेव होते. महादेवांनी देवी शक्तीला हे विचारलं की तू असं काय विचार करते आहे आणि एकटक या ठिकाणासाठी काय असं विचार करत आहे. तेव्हा देवी शक्तीने असं सांगितलं की मला एक कलात्मक रचना तिथे करायची आहे. जगासाठी एक आश्चर्य म्हणून असणार आहे. माझी जरी याबद्दल कल्पना असली तरी ती मला सत्यात उतरवायची आहे. इथे एक असा तलाव निर्माण करायचा आहे जो की पाण्याने परिपूर्ण असणार आहे. विचार करण्यासारखंच आहे कारण हे हिमच्छादित प्रदेश आहे. इथे जर एखादा तलाव निर्माण केला तर तो पण बर्फाच्छादित होईल. मग त्याचं काय अस्तित्व राहणार. पण तो तलाव असा असणार की जो पाण्याने परिपूर्ण असेल. तेव्हा तेथे खरंच एक पाण्याने भरलेला असा एक सरोवर निर्माण करण्यात आला. तो आजही आहे. त्याचं नाव होतं मानस सरोवर. त्या सरोवरामध्ये देवीने सत्य आणि प्रेम असलेले हंस जोड्याला निर्माण केलं. कैलास पर्वताजवळच हे मानसरोवराचं रमणीय असं वातावरण तयार झालं होतं. एक आश्चर्यकारक स्थान निर्माण झालं होतं. थोडा वेळ शिवशक्ती तिथे थांबले आणि काही वेळाने ते पुढे गेले. त्या मानसरोवरासमोरच एके ठिकाणी देवी थांबली. तिने ती जमीन खंदण्यास सुरू केली. तेव्हा महादेवाने देवी शक्तीला हे विचारलं की तुम्ही हे काय करता आहे. तेव्हा देवी शक्तीने आपल्या हातात असलेलं एक बीज दाखवलं. महादेवाने शक्ती देवीला हे विचारलं की हे कशाचं बीज आहे, तू काय करणार आहेस. तेव्हा देवी शक्तीने हे सांगितलं की तुमची आणि माझी एक साक्ष खून म्हणून मी हे बीज रोपण करणार आहे.
संपूर्ण हिमवर्षा होत असलेल्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये एक वृक्ष निर्माण होईल. त्या वृक्षाला इतक्या सुंदर फुलांचा बहर येईल की लोक आश्चर्य करतील. ते बीज पळसाच्या झाडाचं होतं आणि त्याची लाल, केशरी, रंगबिरंगी फुले खरंच खूप मनमोहक असतात. संपूर्ण पांढऱ्या शुभ्र असलेल्या कैलास सरोवराच्या जवळच देवीने एकदम रंगीत आणि आकर्षक फुलांची निर्मिती होणार असलेल्या वृक्षाचं रोपण केलं. महादेवाने सुद्धा या साक्ष प्रमाण होणाऱ्या वृक्षाला बीजरोपित करण्यासाठी देवी शक्तीला मदत केली. सर्व निवासस्थानाला सुशोभीकरण आणि सुयोग्यतेने सजावट झाल्यानंतर शिव आणि शक्ती परत त्या शिळेवरती आले आणि त्यांनी विश्राम केला. महादेवाच्या एका हातात त्रिशूळ होता. देवी शक्तीला सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि कौतूहल सुद्धा वाटलं की हे काय आहे, म्हणून ती त्या त्रिशूळाला स्पर्श करू लागली. तेव्हा महादेवाने स्मितहास्य करून देवी शक्तीला हेच सांगितलं की तुला हे उचलता येईल का? तितकी शक्ती, तितकी क्षमता तुझ्यामध्ये आहे का? कारण त्या त्रिशूळाचा भार असा होता की त्याच्याने अज्ञानाचा संहार करण्यात आला होता. जितक्या सहजतेने भगवान शिव ते त्रिशूळ उचलत होते तितक्या सहजतेने देवी शक्तीने सुद्धा ते त्रिशूळ आपल्या हाती धरलं होतं. तेव्हा शिव शक्तीला आश्चर्यकारक रीतीने बघत होते. ती क्षमता, ती शक्ती त्यांना सुद्धा समजली होती. शिवशक्तीचा सर्वसामान्य लोकांसारखाच संसार चालू झाला होता. त्रिदेव तर एकमेकांशी आधीपासूनच परिचित होते, पण त्रिदेवी सुद्धा संसार कार्यामध्ये काही अडचण आली तर एकमेकींना मदत करत होते, योग्य ते सल्ला देत होते. जर खूपच अडचण आली तर आदिशक्तीचं ते मार्गदर्शन सुद्धा घेत होते. गृहनियोजनासोबतच संसार कार्यामध्ये काय महत्व आहे ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. त्यानुसार ते आचरण सुद्धा करत होते. असेच काही दिवस गेले. थोडा काळ लोटला. त्यानंतर सर्व त्रिदेव आणि त्रिदेवींना एक आमंत्रण आले. आमंत्रण देण्याकरता स्वतः प्रजापती दक्ष आले होते. दक्ष राजाने प्रथम त्रिदेव आणि त्रिदेवींना वंदन केले. त्यांच्याकडे शुभाशीर्वाद मागितला. दक्ष राजाकडे आमंत्रण कशाचे होते तर आमंत्रण त्यांच्या मोठ्या 2 मुलींच्या विवाह कार्याचे होते. म्हणजेच दिती आणि आदितीचा विवाह ठरला होता. दक्षराज प्रजापतीने आपल्या दोन्ही कन्यांचा विवाह ऋषी कश्यप यांच्याशी ठरवला होता. हा प्रश्न पडतो की दक्षराज प्रजापती हे वैभवशाली आणि सक्षम होते, तरी सुद्धा त्यांनी ह्या 2 कन्या ऋषी कश्यप यांना का दिल्या? त्याचं महत्व जाणून घेण्यासाठी आपण हे महत्वाचं जाणून घेऊ शकतो की ऋषी कश्यप यांचं स्थान सप्तऋषीमध्ये होतं. म्हणून जरी वैभव तितकं नसलं तरी योग्यता आणि संस्कार या सर्व गोष्टींना विचार करून दिती आणि आदितीसाठी ऋषी कश्यप यांना निवडण्यात आलं होतं. योग्य तिथी पाहून विवाह कार्य ठरवण्यात आलं आणि त्रिदेव, त्रिदेवींना आणि सर्व लोकांना निमंत्रित केलं गेलं. त्रिदेव आणि त्रिदेवी त्या विवाह कार्यासाठी उपस्थित झाले. त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिला. तर आशीर्वाद मागण्याकरता दितीने सर्व देवांना असं मागणी केली की मला आदितीपेक्षा सर्वोच्च स्थान मिळावं आणि तिच्यापेक्षा सर्व जास्त सन्मान मिळावा. तिच्या आधी सर्व गोष्टींवर माझाच अधिकार असावा. अशा सर्व गोष्टींची मागणी तिने आशीर्वाद स्वरूपात मागितली. त्यावर देवी शक्ती हे म्हणाली की माझे दिती आणि आदितीला समान स्वरूपामध्ये आशीर्वाद आहेत, पण जरी आशीर्वाद समान स्वरूपात असले तरी कर्मफल हे महत्वाचं ठरेल. तुमचे कर्मच तुमची दैवगती ठरवेल. सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन दिती आणि आदिती मेरू पर्वताकडे प्रस्थान करत होत्या, कारण ऋषी कश्यप यांचं तिथे निवासस्थान होतं.
आता मेरू पर्वत कुठे आहे? काही लोक असं म्हणतात की खरंच अस्तित्वात आहे का नुसतीच पौराणिक कथा आहे अजून पण काश्मीरच्या जवळ आहे ते सर्व काही. तर मेरू पर्वताच्या जवळ असलेल्या एका आश्रमामध्ये दिती आणि आदिती कश्यप ऋषींसोबत राहत होत्या. दिती आणि आदिती जरी राजकन्या आणि दक्ष राजाच्या पुत्री असल्या तरी सुद्धा ते सर्वसामान्य जीवन व्यतीत करत होते. काही काळाने त्रैलोक्यामध्ये आदिशक्तीने एक मंत्रणा करायचं ठरवलं. या मंत्रणेमध्ये त्रिदेव आणि शक्ती उपस्थित झाली होती. देवी शक्ती ही आदिशक्तीचं परावर्तित स्वरूप होती. तर मंत्रणा याकरता बोलवण्यात आली होती की ब्रह्मांड आहे, सृष्टी आहे, मग कर्मफल स्थान कसं ठरवणार? उचित स्थान, उचित सन्मान मिळवायचं असेल तर कर्म चांगले करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे देवी आदिशक्तीने जे निर्देश दिले होते त्यानुसार स्वर्गलोक आणि पाताळलोक अशी निर्मिती करण्यात आली. स्वर्गलोकाचं स्थान पृथ्वीच्या वरती तर पाताळलोकाचं स्थान पृथ्वीच्या खाली करण्यात आलं. तिथे कोण निवास करणार हे तर ठरवण्यातच आलं नाही. पण देवी शक्तीने हे ठरवलं होतं की तिथं कोणाचं निवासस्थान असणार. काही काळाने त्रिदेव आणि त्रिदेवी एका सोहळ्यानिमित्त पुन्हा दक्षराज प्रजापतीच्या राजवाड्यात गेले. सोहळा होता दिती आणि आदितीच्या मुलांचा नामकरण सोहळा. त्यानिमित्त दक्ष राजाने आणि कश्यप ऋषीने सर्व सुव्यवस्था केली होती. सर्व लोक जेव्हा त्या लहान लहान बालकांकडे बघत होते तर तेव्हा त्यांना आपसुकच जाणवत होते की आदितीचे जे लेकरं आहेत तर ते खूप संस्कारी आणि एकदम सोज्वळ तेजस्वी दिसत आहे. तर दितीचे एकदम कुरूप आणि एकदम विकृत, एकदम अप्रिय असे दिसत आहे. सर्व बालकांचा नामकरण सोहळा झाला होता. आदितीच्या मुलांचे नाव, सर्वात प्रथम मुलाचं नाव आदित्य असं ठेवण्यात आलं होतं. संसारामध्ये सर्वात प्रकाशमान असणाऱ्या अशा वंदनीय देवाचे हे नाम होते. म्हणजेच ते सूर्यदेव होते. आदितीच्या दुसऱ्या मुलाचं नाव इंद्र असं ठेवण्यात आलं. इंद्रदेव पुढे देवराज इंद्र अशा स्वरूपात असतील असं सांगण्यात आलं. आदितीच्या तिसऱ्या मुलाचं नाव वायू ठेवण्यात आलं. चौथ्या मुलाचं नाव वरुण असं ठेवण्यात आलं. आणि पाचव्या मुलाचं नाव आकाश असं ठरवण्यात आलं. असे आदितीचे सर्व मुलं होते जे की संपूर्ण सृष्टीसाठी त्यांचं महत्व खूप गरजेचं होतं. पण जेव्हा दितीच्या लेकरांचे नामकरण सोहळा करण्यात आला तर तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक मूल एकापेक्षा एक कुरूप होतं. इतकं विकृत की स्वतः आदिती सुद्धा त्यांचा तिरस्कार करू लागली. जसं की लहानपणीपासूनच तिचा आदितीबद्दलचा जो तिरस्कार होता, जी ईर्ष्या होती, ती सूक्ष्म रूपात होती, ती ह्या क्षणी खूप वाढून गेली होती. सर्वांसमोरच त्या लेकरांचा तिरस्कार करणं, त्यांचा त्याग करण्याचं ठरवलं. त्या क्षणी त्यांना देवी शक्तीने हे समजून सांगितलं की तू जर त्यांची माता आहेस तर तू जर त्यांचं पालन पोषण नाही करणार तर कोण करणार? तुझे मूल जसंही कसे असतील
तरी सुद्धा तू त्यांना चांगले संस्कार दे, त्यांना चांगलं वळण लाव, त्यांना योग्य रीतीने वाढव, असं देवी शक्तीने प्रसंगावधान राखत दितीची समजूत काढली. जेव्हा स्वर्गलोक आणि पाताळलोक कोणाला द्यायचं हे ठरवण्यात आलं, तेव्हा दितीने खूप क्रोध प्रगट केला. खूप संताप व्यक्त केला आणि तिने सर्वांचा विरोध करत द्वेष भावनेने हे सांगितलं की मला तुम्ही पाताळलोक देणार, माझे पुत्र आणि मी सर्वांच्या पायाखाली राहायचं का, सर्वात खालचं स्थान मला का, असं तिने सर्वांना विचारलं. तेव्हा देवी शक्तीने स्थानाचं काय महत्व असतं हे समजावून सांगितलं. स्वर्गलोक जर तिथं अधर्म झाला तर ते पाताळ लोकापेक्षा काही कमी होणार नाही, आणि जर पाताळ लोकातही चांगले कर्म असतील तर ते स्वर्गासारखं होऊ शकतं. त्याचं संपूर्ण महत्व देवी पटवून देत होती, पण ती दैत्य माता होती. आणि तिने शेवटी स्वतःच्या कर्मानेच दैत्य माता होण्याचा तिने स्वीकार केला. जरी आधी तिने स्वर्गलोकात आपल्या सर्व मुलांसह राहण्याचं आणि त्यांना शुभाशीर्वाद देण्याचं ठरवलं होतं आणि पृथ्वीवरती कश्यप ऋषींची सेवा सुद्धा करायची हे ठरवलं होतं, त्यानुसार तिने आचरण करण्याचा निर्धार केला होता. पण दितीने आता मला हे स्थान दिलेलंच आहे तर मी तिथे जाऊन मला जसं वाटतं तशा प्रकारे तुमच्यावरती सुद्धा शासन करून दाखवेन, असा तिने निर्धार केला. आणि संपूर्ण द्वेषाने एकदम राग मनात धरून आणि द्वेष भावना मनात निर्माण करून दिती तिथून तिच्या सर्व मुलांना घेऊन पाताळ लोकात आली. तर अशी झाली स्वर्गलोक आणि पाताळ लोकाची निर्मिती. आता ह्यामधून आपण सर्वसामान्य लोक काय बोध घेऊ शकतो? आपण बघतो आजकालच्या स्थितीमध्ये माणूसच एकदम राक्षसासारखा वागतो. माणसाचेच कर्म एकदम अधर्मिक आहेत, जे की असे चुकीचे कर्म करणं हे मनुष्य धर्माला शोभतच नाही. माणसामध्येच इतके दुष्कर्म काय येत आहे तर त्यांची दुर्विचार, दुर्बुद्धी हे त्या मागचं गुणवैशिष्ट्य आहे. पण त्यावरती मात करून चांगल्या विचारांना आपण सुफलित केलं तर मनुष्य जन्म पण आपण सार्थकी लावू शकतो. चांगलं आचरण करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात आळस असतो, थोडी कमी कार्यक्षमता असते. या गोष्टी सुद्धा आणि वेळेचं नियोजन नसणं, या गोष्टी सुद्धा एक प्रकारे आपल्यामधल्या कमतरताच आहे ना. काही लोकांमध्ये द्वेष भावना, राग निर्माण होणं, अतिक्रोध, खूप संताप व्यक्त करणं, अपशब्द बोलणं, या सगळ्या गोष्टी चुकीच्याच आहे ना. आपलेच कर्म, मनुष्य जन्म राहून पण आपलेच कर्म आपल्याला प्रदर्शित करतात. ह्या सत्य गोष्टीला कोणीच नकारू शकत नाही. दिती आणि अदिती आपल्या आपल्या कर्तव्य दक्षतेसह आपल्या आपल्या मुलांना घेऊन नियोजित ठिकाणी गेल्या. आजही सूर्य आपलं कालचक्र ठरवतं, म्हणजेच आपली सकाळ कधी होणार, आपली संध्याकाळ कधी होणार. It represents to time. Durations of day also. वायूचं काय कार्य होतं? ब्रीदिंग आपण त्यासाठीच तर करतो. आपला श्वासोच्छवास जो आहे तर तो ब्रीदिंग, प्रॉपर ब्रीदिंग केल्यामुळेच होतं ना. आणि त्यासाठी एअर असणं गरजेचं आहे, ऑक्सिजन असणं गरजेचं आहे. Varun represents to rain, water, and we know the importance of water. आता सुद्धा एक्झॅक्ट आपण म्हणजे काही वस्तूंनी, काही अशा गोष्टींनी म्हणजे नॅचरल रिसोर्सेस न वापरता आपण वॉटर क्रिएट करू शकत नाही. आकाश मीन्स स्काय रिप्रेझेंट्स टू ऑल ओव्हर सोलर सिस्टीम. सर्वजणांनी आपला आपला कार्यभार सांभाळला, पण एके दिवशी
दक्षराज प्रजापती स्वतः हे बघायला आले दिती आणि अदितीच्याकडे की दिती आणि अदिती कशा स्थितीमध्ये आहे आणि त्यांचे सर्व नातवंड सुस्थितीत आहे का नाही हे सर्व पाहण्याकरता सर्वात पहिले दक्षराज प्रजापती आपली मोठी मुलगी असलेल्या आदितीकडे गेले. त्यांना त्यांचे नातवंड आणि आदिती खूप उल्हासात आहे, आनंदी आहे हे पाहून खूप संतोष वाटला. त्यासोबतच जरी पाताळ लोक असलं तरी सुद्धा दक्षराज प्रजापती त्या पाताळ लोकी गेले हे पाहण्यासाठी की आपली दुसरी मुलगी कशा स्थितीमध्ये आहे. जेव्हा दिती दक्षराजांच्या समोर आली तेव्हा तिला एक दुर्बुद्धी पुन्हा सुचली. तिने दक्षराज प्रजापतीला इतकं भडकावण्यास सुरू केलं की तुम्ही तुमच्या वडिलांचं जे शीश होतं 5वं शीश त्याचा शिरच्छेद झाला तेव्हा सुद्धा तुम्ही शांत होते. माझ्यावरती जो प्रसंग उद्भवला आणि ज्या प्रकारे एक प्रकारे माझं हास्य झालं आणि माझ्या सर्व मुलांचा तिरस्कार करण्यात आला तेव्हा सुद्धा तुम्ही शांत होते. हे सगळं तुम्ही का केलं. तुमच्या वडिलांचा जेव्हा शिरच्छेद झाला महादेवाकडून तेव्हा तुम्ही त्याचा प्रतिशोध का नाही घेतला. असं म्हणून तिने दक्षराज प्रजापतीच्या बुद्धीमध्ये द्वेष भावना उत्पन्न केली. आणि आपण जे बोलतोय ते खूप सारं खरं आहे असं तिने दक्षराज प्रजापतीच्या बुद्धीमध्ये निर्माण केलं. तरी सुद्धा दक्षराज प्रजापतीने दितीला हा प्रश्न केला की मला जर प्रतिशोध घ्यायचाच आहे तर मी महादेवाशी थेट कसा प्रतिशोध घेऊ. तर स्वयंभू ब्रह्माचे अज्ञानी अहंकारी शिव त्याचं छेदन करू शकतात तर मग मी त्याचा प्रतिशोध का घेऊ आणि कसा घेऊ शकतो. तेव्हा दितीने कपट बुद्धीने एक युक्ती लढवली आणि दक्षराज प्रजापतीला हे सांगितलं की त्या शक्तीचा इतका अहंकार आहे ना शिवाला, त्या शक्तीमुळं तो स्वयंभू बनतो आहे. शिवाची ती शक्ती आहे. जर ती शक्ती तुमच्या अधीन झाली तर सर्व सृष्टी तुमच्या स्वाधीन होईल. आता हे जे मी वाक्य बोलले ह्याचं स्पष्टीकरण देते. We know importance of power. We can huge amount of power generation can do from various input and output system. We can transform also from one form of energy to another form of energy. आणि पॉवरला आपण स्टेप अप आणि स्टेप डाऊन सुद्धा करू शकतो. ते कसं तर ट्रान्सफॉर्मेशनने. त्याला एक्झॅक्टली ट्रान्सफॉर्मर हा डिव्हाइस आपण यूज करू शकतो. आता ह्याला डेटा सायन्सने सुद्धा आपण स्पष्टपणे समजून घेऊ शकतो की डेटा कॉम्प्रेसर सुद्धा असतं. एखादी गोष्ट जर कॉम्प्रेस केली तर ती मिनिमाइज म्हणजे मिनिमम होऊ शकते. त्याच प्रकारे दितीची बुद्धी तिचा युक्तिवाद ती लढवत होती आणि तिची द्वेष भावना हे सर्व तिच्याकडून करून घेत होती. आधीच शिवासाठी का होईना देवी आदिशक्तीचं स्वरूप ट्रान्सफॉर्म करण्यात आलं शक्तीच्या स्वरूपामध्ये. आता ह्या शक्तीला जर आणखी ट्रान्सफॉर्म करण्यात आलं
तर आपसुकच तिच्या ज्या मूळ शक्ती आहेत तर त्या आणखी कमी होतील. तर त्यामुळे दक्षराज प्रजापतीने जे दितीने वक्तव्य केलं होतं तर त्यावरती प्रतिप्रश्न केला की मी तिला अधीन कसं करू शकतो, ती तर शक्ती आहे. तेव्हा परत दितीने हे सांगितलं की तुम्ही जर तिला तुमच्या मुलीच्या स्वरूपात मागितलं तर तिला आपसुकच निसर्ग चक्राचे सर्व नियम लागू होतील. सोबतच तुमची मुलगी म्हणून तुम्ही जी तिला आज्ञा करतात तिला ते ऐकावंच लागेल. तेव्हा तुम्ही तिच्याकडून जसा पाहिजे तसा प्रतिशोध करून घेऊ शकता. अशा पद्धतीने दितीने एक प्रकारे तिचं स्वयंरक्षण केलं होतं. तिच्या दुष्कृत्यांना उत्पन्न करणाऱ्या गोष्टी तिला करायच्या होत्या. आसुरी वृत्तीचा तिला विस्तार करायचा होता. आसुरी वृत्तीचा विस्तार कधी होऊ शकतो, जेव्हा शक्तीचा संचार कमी होतो. शक्ती एक प्रकारे असुरी शक्तींना अनुशासित सुद्धा करू शकते. दितीने संपूर्णपणे द्वेष भावना दक्षराज प्रजापतीमध्ये निर्माण केली. तत्क्षणी दक्षराज प्रजापती कैलासासाठी प्रस्थान करायचे त्यांनी ठरवलं. दक्षराज प्रजापती जेव्हा कैलासाकडे प्रस्थान करत होते तर त्यांच्या बुद्धीमध्ये कपट भावना होती, पण ती त्यांनी चेहऱ्यावरती कधी दिसूही दिली नाही. देवी शक्ती तेव्हा तिच्या संसार कार्यामध्ये रममाण होती. ती तिचे गृहकार्य करत होती. तेव्हा दक्षराज प्रजापतीने आपण आलेलो आहे असं देवीला सांगितलं. तेव्हा देवीने सुद्धा अतिथी स्वरूपात त्यांचं आदरातिथ्य केलं. निवासस्थानी येण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा दक्षराज प्रजापतीने इतका कपट आणि द्वेष भावना मनामध्ये असून सुद्धा आपला डोक्यावरचा मुकुट इतक्या विनम्रतेने देवीच्या चरणी ठेवला. हात जोडून हे म्हणू लागला की मला तुमच्याकडे एक वरदान मागायचं आहे, पण त्याआधी माझी ही एक अट आहे की हे जे मी वरदान मागणार आहे त्याबद्दल तुम्ही कोणाकडेही वाच्यता करणार नाही. कोणालाही याबद्दल एकही शब्द किंवा एक अवाक्षरही तुम्ही सांगणार नाही, शिवाला सुद्धा नाही. तेव्हा देवी शक्तीने हे विचारलं की तुम्ही काय मागणार आहात. मी ही अपेक्षा करते की तुम्ही माझ्याकडून जे काही मागणार ते त्यामध्ये तुमची सद्विवेक बुद्धी सुद्धा असेल. तेव्हा दक्षराज प्रजापतीने देवी समोर जे वरदान मागितलं ते असं होतं की देवी, तुम्ही माझी पुत्री व्हावी हीच माझी अपेक्षा आहे. देव कृपेने मला इतक्या मुली झाल्या. मीही त्यांचं पालन पोषण खूप सक्षमतेने केलं, खूप दक्षतेने केलं. तरी सुद्धा तुमच्या इतकी विलक्षण आणि शक्तिवान ऊर्जा असलेली माझी मुलगी असावी ही माझी अपेक्षा आहे. त्यावर देवीने संयमाने आणि सद्विवेक बुद्धीने हा विचार केला की कोणीतरी आपल्या दारी आला आहे आणि आपल्याला मुली स्वरूपात मागायला आलेला आहे. दक्षराज कसाही असे नका, कधी त्याने राग केला असेल, कधी द्वेष केला असेल कोणाचा, पण मुलींच्या बाबतीत तर तो खूप दक्ष आहे. मुलींना सर्व सुख आहे का नाही, त्यांचा विवाह कार्य जर झालेला असेल तर त्या सांसारिक सुखामध्ये सुद्धा त्यांना काही अडचण आहे का याची तो दक्षता घेत असतो. हे सर्व देवांना माहिती होतं. यावर देवीने सुद्धा युक्तिवाद म्हणून एक अट ठेवली की मी तुझ्या सर्व अटी मान्य करते आणि तुला जे वरदान तू माझ्याकडे मागितलेले आहे ते सुद्धा मी स्वीकारते, पण माझी ही अट आहे की ज्या दिवशी किंवा ज्या क्षणी तू माझा अपमान करशील, माझी चूक नसताना
मला विनाकारण अपशब्द बोलशील त्या क्षणी मी तुझा त्याग करेन. फळावरती द्वेष आणि कपटी भावना असणाऱ्या दक्ष राजाने एकदम संयमाने हा विचार केला की आपलं जे मागणं आहे ते पूर्ण होणार आहे, तर मग मी अट मान्य करायला काय हरकत आहे. त्याने ती अट सहजतेने स्वीकारली. देवीने त्याला हे वरदान दिलं की मी शक्तिरूप तुझी मुलगी होईल. दक्षराज प्रजापती तर संतोष भावनेने तिथून आपल्या निवासस्थानी आले. देवी बिचारी एकटी काय करणार. शक्ती असून सुद्धा ती तिचा नुकताच संसार सुरू झालेला होता, तर ती सर्व वस्तूंकडे सर्व गोष्टींकडे एकटक पाहत होती. मी निर्माण केलेले मानस सरोवर तिच्या डोळ्यासमोरून काही केल्या जातच नव्हते आणि शिवशक्तीचे प्रतीक असलेल्या पळस वृक्षाकडे तिची नजर होती. तिची दृष्टी काही केल्या तिथून हटतच नव्हती. भरलेल्या डोळ्यांनी संपूर्ण संसाराकडे ती पाहत होती. एकाएकी देवी शक्ती तिथून लुप्त झाली. Thank you for watching.